36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळाले. 2 दिवसीय निवासी शिबिरामध्ये विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. जामनेर येथे 22 आणि 23 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा 2026 ला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली आहे. या कार्यशाळेचा उद्देश कार्यकर्त्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि लोककल्याणकारी योजनांप्रती बांधिलकी निर्माण करत सक्षम आणि अभ्यासू कार्यकर्ता घडवणं हा होता. कार्यशाळेत एकूण 7 सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी तालुका अध्यक्ष अमोल देशमुख यांनी प्रास्ताविक केलंय, तर जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पक्षाची कार्यपद्धती यावर मार्गदर्शन करत कार्यशाळेचे उद्घाटन केले. त्यानंतर नवलसिंग पाटील यांनी बूथ व्यवस्थापन, उदय भालेराव यांनी भाजपचा इतिहास आणि विस्तार यावर भाष्य केले. सोशल मीडिया संयोजक तुषार चौधरी यांनी सोशल मीडिया, AI, नमो ॲप आणि डिजिटल माध्यमांच्या वापराविषयी सखोल माहिती दिली आहे. तसेच डॉक्टर केतकी पाटील यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी योग शिक्षक जगदीश खंडेलवार यांनी योग वर्ग घेतलाय, तर माजी प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी वैचारिक अधिष्ठान या विषयावर मार्गदर्शन करत संघटनात्मक भक्कमपणाचे महत्त्व अधोरेखित केले. समारोप सत्रामध्ये मधुकर राणे यांनी मार्गदर्शन केले, तर प्रभाकर पाटील यांनी आभार मानले. या कार्यशाळेत विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सक्षम कार्यकर्ता, सक्षम संघटन हा संदेश देत पार पडलेले हे प्रशिक्षण महाअभियान कार्यकर्त्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. आम्हाला डॉक्टरांना पण खूप आनंद होतो. तसाच हा विषय आहे. आपल्या सरकारने 2014 पासून दिवस रात्र सगळा स्टडी करून, सर्वे करून, अनेक लोकांचे विषय कसे आहेत, त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, त्याच्यावरती सतत अपडेट राहून या योजना बनवलेल्या आहेत. आणि या योजनांचा फळ म्हणजे त्यांचे लाभार्थी आहेत. आणि ह्या लाभार्थींची आपण 2 मिनिटाचा जो व्हिडिओ घेतला तो खरं तर आपल्या सरकारची एवढ्या महिन्यांची, एवढ्या वर्षांची मेहनतचं एक फळच आहे. आणि आपण कधी जर हे व्हिडिओ उद्या आपण आपल्या फेसबुकच्या पेजवरती म्हणा, सोशल मीडियावरती म्हणा, जर आपण टाकलं तर त्या माणसाला ज्याचा व्हिडिओ घेतला त्याला कधी विचार केला केवढा आनंद होईल. आपण जर कधी ह्याला पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजींना टॅग करून टाकला आणि कदाचित त्यांनी बघितला. आपण मन की बात सगळेजण ऐकतो, कुठून कसे कसे हिरे शोधलेले आहेत, ते एकदम साधारण जीवनातले असतात, पण त्यांच्यासाठी तो खूप मोठा विषय बनून जातो. तर कुठला जर लाभार्थी जो आज पक्षाचा कार्यकर्ता नाहीये, पक्षाचा पदाधिकारी नाहीये, कुठला प्रशासकीय पदावर नाहीये, एक साधारण व्यक्ती आहे, पण त्याचा फक्त त्यांनी लाभ घेतला सरकारचा म्हणून व्हिडिओ काढला आणि तो जो व्हिडिओ आपण वरपर्यंत पोहोचवला, तर त्या माणसाला आपली एक कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे ज्यासाठी आपण आज जमलेले आहोत. तर सुरुवात करायच्या आधी, जरी हे आज शेवटचं सत्र असतं तरी ही कार्यशाळामध्ये आपण बसले आहोत, आपण आज इथे आपण काम करतोय. तर सुरुवात करायच्या आधी पंडित दीनदयालजी उपाध्याय हे कोण आहेत हे सगळ्यात पहिले तर आपण ते आपल्यामध्ये एक रुजवून घ्यावं, म्हणून मग आपण याची सुरुवात करूया. कारण की आपण जरी आपण पक्षाने जसे आदेश दिले, आपण जसं पक्षाचे कामं करतो, आपण जे सांगितलं ते करतो, पण त्याच्या मागे पंडित दीनदयालजी उपाध्याय काय आहेत जर हे आपण सुरुवात केली समजून घेण्याची, तर आपल्याला हे आपण का करतो ते समजायला सोपं जाईल. तर पंडित दीनदयालजी उपाध्याय हे जे आपल्याला जेव्हा त्यांचा काळ होता तेव्हा खरं तर त्यांना आपल्या भारताची सीमा काय, आपल्या राज्याची सीमा कुठपर्यंत हे सुद्धा माहीत नव्हतं. कुठपर्यंत पसरलेले आहेत आपले लोक हा सुद्धा विषय त्यांना माहीत नव्हता. तेव्हा मोबाईल फोन नव्हते की एक बटन दाबलं तर पूर्ण नकाशा येईल आणि आपल्याला समजेल की आपण कुठे आज आहोत आणि आपण कुठपर्यंत आपला भारत देश आहे. पण अशा टाइममध्ये, अशा काळात त्यांची दूरदृष्टी बघा किंवा त्यांचे विचार बघा की त्यांनी अंत्योदय हा विषय मांडला आणि ह्या विषयाची सुरुवात केली. तर प्रतिमांच्या सोबत त्याही प्रतिमा आपण लावल्या पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी वर्गाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. आता शेवटचा विषय आहे आणि तो विषय आहे जो मलाही जास्ती समजणार नाही, पण सर्व धर्म समभावाचं तत्व आपण स्वीकारलेलं आहे.
आपल्याकडे लोक काय पाहतात, हे हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववादी आहे की नाही? आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, ते आम्ही स्वीकारलेलं आहे. पण आमचं हिंदुत्व संकुचित नाही, आमचं हिंदुत्व विशाल आहे. कसं विशाल आहे? आम्ही सांस्कृतिक मूल्य सांगत असताना आमची संत परंपरा, आमचं अध्यात्म आम्ही जेव्हा स्वीकारतो, त्यावेळेला हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेले आमचे जे संत आहेत हे संकुचित होते का? दाखवा मला एखादे संत संकुचित. म्हणजे ज्ञानदेवाला दिला बाया तुका झालाचे कळस आम्ही म्हणतो. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.